नमस्कार मित्रांनो, विमानाने चेन्नईला गेला मुंबईतील टॉपचं साखळी चोराचं पोलिसांकडून एन्काउंटर। नेमकी काय घडली आणि काय ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल। मुंबईतील टॉपचा साखळी चोर असलेला सराईतचा चेन्नईमध्ये एन्काउंटर करण्यात आला आहे। संबंधित आरोपी खास चोरी करण्यासाठी विमानाने चेन्नईला गेला होता। चेन्नईत उतरल्यानंतर त्याने अवघ्या 1 तासात 6 ठिकाणी चोऱ्या केल्या। त्याने पहाटे मॉर्निंग वॉक साठी आलेल्या 6 महिलांना टार्गेट केलं। या 6 चोऱ्या करून पळून जात असताना आरोपीला विमानतळावरून अटक करण्यात आली। यानंतर बुधवारी त्याचं एन्काउंटर करण्यात आलं। या प्रकरणी चेन्नई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे। जाफर गुलाम हुसेन इराणी असं एन्काउंटर झालेल्या आरोपीचं नाव आहे। तो मूळचा मुंबईतील रहिवासी असून त्याचा साखळी चोराचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत। मंगळवारी पहाटे आरोपी जाफर हा आपल्या साथीदार अमजद इराणी याच्यासह चेन्नईला विमानाने गेला होता। या ठिकाणी गेल्यानंतर दोघांनी अन्य एका साथीदाराची दुचाकी घेऊन चेन्नई विमानतळ परिसरात 1 तासात 6 जणांच्या सोन साखळ्या हिसकावल्या। यानंतर आरोपीने एका निरंजन स्थळी बाईक लपवली आणि कॅबने पुन्हा चेन्नई विमानतळावर आला। पण 1 तासात आरोपींनी 6 ठिकाणी सोन साखळ्या चोरल्याने पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत आरोपीचा माग काढला। यावेळी रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आरोपी आढळून आला। आरोपीने चोरी केल्यानंतर कपडे बदलून तो पुन्हा मुंबईला जाण्यासाठी चेन्नई विमानतळावर आला, पण ते पोलिसांच्या नजरेतून सुटू शकले नाहीत। त्याने कपडे बदलले असले तरी त्याने गुन्हे करताना वापरलेला शूज बदललेला नव्हता। याच आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आणि त्याला चेन्नई विमानतळावरून पेड्या ठोकल्या। अटकेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस आरोपी जाफर इराणी याला घेऊन गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यासाठी घटनास्थळी घेऊन गेले होते। घटनास्थळी गेल्यानंतर आरोपीने बाईक मध्ये लपवलेली गावठी बंदूक काढली आणि पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला। त्याने 2 वेळा गोळीबार केला। यानंतर एका पोलिसाने स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आरोपीवर गोळीबार केला। या चकमकीत जाफरचा मृत्यू झाला। जाफर हा मुंबईतील टॉपचा साखळी चोर गँग असलेल्या इराणी टोळीचा प्रमुख सदस्य होता। या प्रकरणाचा अधिक तपास चेन्नई पोलीस करत आहेत। तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।